नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द जॉब अपडेट मराठी. जिल्हा न्यायालय भरती 2023-24 शिपाई हमाल व लिपिक या पदासाठी मोस्ट एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तसेच सेकंड आन्सर की विषय देखील अपडेट जी आहे ती समोर आलेली आहे, ती देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम कट ऑफ जो पाहण्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो. कट ऑफ जो आहे तो कशावर डिपेंड असतो, तर कट ऑफ जो आहे तो महत्त्वपूर्ण म्हणजे ज्या जिल्ह्यात जागा किती आहे, तसेच त्या जिल्ह्यात कॉम्पिटिशन किती आहे, म्हणजे चाचणीसाठी एकूण विद्यार्थी किती पात्र होणार ते देखील तुम्हाला जाणून घेणे अतिशय गरजेचे ठरते, जेणेकरून तुम्ही स्वतः देखील एक अंदाजित कट ऑफ जो आहे तो नक्कीच लावू शकता. मी तर तुम्हाला कट ऑफ सांगणारच आहे, परंतु त्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार किती अर्जसंख्या आहे आणि किती विद्यार्थी पात्र आहेत असे सर्व जिल्ह्यांची प्रत्येक जिल्ह्यानुसार तुम्हाला मी PDF जे आहे ते दाखवत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सर्वात प्रथम म्हणजे चॅनलवर जर नवीन आलेलं असेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारचे इम्पॉर्टंट ऑफिशियल आणि ऑथेंटिक अपडेट्स जे आहेत त्या तुम्हाला सर्वात अगोदर भेटत राहतील. चला तर आपण सर्व माहिती जी आहे ती संपूर्ण जाणून घेऊया. प्रथम जिल्हा आहे अहमदनगर. आता तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याचा जस्ट एक लुक दाखवतो आणि तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्ही तो व्यवस्थितरित्या माहिती पहा आणि तुमच्या जिल्ह्यानुसार किती कॉम्पिटिशन आहे ते तुम्ही समजून घ्या. त्याच्यानंतर कट ऑफ आपण डिस्कस आउट करूया. प्रथम जिल्हा आहे अहमदनगर, त्याच्यानंतर जिल्हा अकोला, त्याच्यानंतर पुढील जिल्हा आहे अमरावती, त्याच्यानंतर पुढील जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर पुढील जिल्हा आहे बीड, त्याच्यानंतर जिल्हा भंडारा, त्याच्यानंतर पुढील जिल्हा आहे बुलढाणा, त्याच्यानंतर पुढील जिल्हा आहे चंद्रपूर, त्याच्यानंतर पुढील जिल्हा आहे धुळे, त्याच्यानंतर पुढील जिल्हा गडचिरोली, त्याच्यानंतर जिल्हा गोंदिया, त्याच्यानंतर पुढील जिल्हा आहे जळगाव, त्याच्यानंतर पुढील जिल्हा जालना, त्याच्यापुढे जिल्हा कोल्हापूर, नंतर लातूर आणि त्याच्यानंतर नागपूर आणि तसेच नांदेड देखील आहे आणि त्याच्यानंतर नंदुरबार, पुढे नाशिक आहे, त्याच्यानंतर धाराशिव देखील आहे, त्याच्यानंतर परभणी देखील आहे, त्याच्यानंतर पुढे पुणे जिल्हा देखील आहे. सर्वात टफ कॉम्पिटिशन जर असेल तर पुणे जिल्ह्यात देखील खूप टफ कॉम्पिटिशन असणार आहे. त्याच्यानंतर रायगड आहे, त्याच्यानंतर रत्नागिरी आहे, त्याच्यानंतर सांगली आहे, त्याच्यानंतर सातारा आहे, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग आहे, त्याच्यानंतर जिल्हा सोलापूर देखील आहेत. ह्या जिल्ह्यात देखील बरेच कॉम्पिटिशन आहे. त्याच्यानंतर ठाणे आहे, त्यात देखील भरपूर जिल्ह्यात कॉम्पिटिशन आहे. त्याच्यानंतर वर्धा, त्याच्यानंतर वाशिम, त्याच्यानंतर पुढील जिल्हा आहे यवतमाळ. या जिल्ह्यात देखील खूप टफ कॉम्पिटिशन जे आहे ते राहणार आहे. त्याच्यानंतर जिल्हा मुख्य दंडाधिकारी कार्यालय मुंबई, म्हणजे हा देखील एक जिल्हाच आहे. त्याच्यानंतर लघुवाद न्यायालय मुंबई, येथे देखील जागा होत्या. त्याच्यानंतर शहर दिवाणी सत्र न्यायालय मुंबई, येथे देखील जागा होत्या. आणि आता सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती कधी येणार, येत्या 2-3 दिवसात येणार की नाही, किंवा काय विषय होणार हेच आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम मित्रांनो, सेकंड रिस्पॉन्स शीट येण्याची लिंक देखील तुम्ही येथे पाहू शकता. स्क्रीनवर मी लिहिलेले आहेत 2-3 दिवसात, परंतु एक्झॅक्ट माहिती जी आहे ती जाणून घ्या तुम्ही अगोदर. ही जी आहे ती तुमची सेकंड रिस्पॉन्स शीटची लिंक जी आहे ती असणार आहे आणि अशा प्रकारची तुमची खाली रिस्पॉन्स शीट जी आहे ती असणार आहे. आता सर्वात प्रथम तुम्हाला रिस्पॉन्स शीटची माहिती सांगतो, त्याच्यानंतर कट ऑफ विषयी देखील आपण माहिती जाणून घेऊया. रिस्पॉन्स शीट जी आहे ती मित्रांनो येत्या 4 ते 5 दिवसात तुम्हाला ऑफिशियल नोटिफिकेशन जे आहे ते सेकंड रिस्पॉन्स शीटविषयी पाहायला मिळणार आहे. आणि आता याच्यानंतर आपला मोस्ट एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो किती लागणार ते आपण जाणून घेऊया. कट ऑफ सांगण्याच्या अगोदर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, 1:7 प्रमाणे रेशो असणार आहे. 1:7 प्रमाणे रेशो असल्यामुळे एका पदासाठी जवळपास 7 विद्यार्थी जे आहेत ते बोलवले जाणार आहेत. आता यामध्ये तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्ही कॉम्पिटिशन तर पाहिलेलेच आहे. समजा एखाद्या जिल्ह्यात जागा जास्त आणि अर्ज कमी असतील तर तेथील कट ऑफ जो आहे तो निश्चितच कमी येणार. आणि एखाद्या जिल्ह्यात अर्ज भरपूर संख्या असतील आणि त्यामुळे कट ऑफ देखील जो आहे तो नक्कीच हाय जाऊ शकतो. आता याच्यानंतर तुम्हाला एक नॉर्मल म्हणजे मीडियम कट ऑफ जो आहे तो तुम्हाला लगेच सांगतो. सर्वात प्रथम तुम्हाला जर शिपाई या पदासाठी 15+ मार्क्स असतील तर तुमचे चान्सेस जे आहे ते नक्कीच बनतात, म्हणजे 15, 16, 17, 18, कारण की अजूनपर्यंत सेकंड रिस्पॉन्स शीट येणे बाकी आहे. आणि सेकंड रिस्पॉन्स शीट आल्याच्यानंतर त्यात देखील भरपूर मार्क्स जे आहेत ते नक्कीच वाढत असतात. म्हणजे मित्रांनो 15 जरी असतील तरी टेन्शन घ्यायचे नाही, 18-19 तर नक्कीच होतील. आणि नक्की होतील म्हणजे तुमच्या शिफ्टनुसार राहिले, हार्ड किंवा इझी शिफ्ट असेल तर नक्की मार्क वाढणार. आणि लिपिक पदासाठी किती, तर लिपिक पदासाठी 21+ मार्क्स जर असतील, म्हणजे तुम्हाला इथे स्क्रीनवर दाखवतो, 21+ मार्क्स जर असतील तर तुम्ही टायपिंग प्रॅक्टिस जी आहे ती चालू ठेवा. कधीही अचानक तुमचे वेळापत्रक येऊ शकते आणि याद्या देखील अचानकच येऊ शकतात. त्यामुळे 21+ असतील तर त्यामध्ये 4 ते 5 मार्क्स देखील तुमचे वाढू शकतात नॉर्मलायझेशनमध्ये किंवा
सेकंड रिस्पॉन्स शीटमध्ये 4 ते 5 मार्क देखील वाढवू शकतात. त्यामुळे टायपिंगची प्रॅक्टिस चालू ठेवा. 21+ जर मार्क असतील, हा झाला मित्रांनो जनरल कट ऑफ. आणि तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्यानुसार प्रत्येक कट ऑफ पाहिजे असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओ आपण त्यावरच बनवूया, म्हणजे तुमच्या प्रत्येक जिल्ह्यानुसारचा कॉम्पिटिशनचा विचार करून तुमच्यासाठी स्पेशल कट ऑफ जो आहे तो आपण डिझाईन करूया.